गाडी वाढून घ्या ना गाडी चला चला बाजू सरका थोड़ा वेळ स्टॉप करा उभे राहा एका पुढे सरका डायरेक्ट पुढे तू जाणं त्याला राहू दे ना राहीच थांब द्या पुढे तू चला त्याचं झालं त्यांनी पुढे बाजूला चला तिकडनं या चला एक साईड वा चला एक साईड चला पलीकडून अरे सगळं लाईन नाही आहे ना सगळ्यांना मिळेल ना इकडून या लाईन चला लाईन नाही लाईन नाही इकडं एक चला मावशी घेतलं बाजूला चला सर लाईन शीर द्या सर लाईन शीर द्या आज आमच्या महाविद्यालयाचा 43वा फाउंडेशन डे होता। त्यानिमित्ताने पूर्ण 1982 पासून ते आत्तापर्यंत जेवढे काही विद्यार्थी आहेत आजी आणि माजी विद्यार्थी त्यांचा आम्ही इथं एक स्नेहमिलन ठेवलं होतं फाउंडेशन डे निमित्त। आणि ह्या फाउंडेशन डे निमित्तच आम्ही इथं जवळपास 600 रुग्णांना अन्न वाटप आणि 50च्या वर रुग्णांना आपण ब्लँकेट वाटप केलेला आहे। हा उपक्रम डॉक्टर आदित्य पत्रकराव युथ फाउंडेशन, मानव परिवर्तन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अक्षय भाऊ दांडगे मित्र परिवार, आमचे योगेश कदम, श्रीनिवास भिसे यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे संपन्न झाला। आणि याच्यासाठी आम्हाला पूर्ण सपोर्ट जो केला तो आमच्या महाविद्यालयाच्या ज्या अधिष्ठाता आहेत डॉक्टर माया इंदुरकर मॅडम यांनी पूर्ण पुढाकार आणि आमचा सपोर्ट केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला। आणि भविष्यामध्ये पण आमच्या हाताने असंच कार्य हो अक्षय दांडगे मित्र परिवार आमच्या सगळ्या फाउंडेशनच्या तर्फे हीच आम्ही सर्वांची प्रार्थना करतो। याच्याबरोबरच मी भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्यपदी आहे आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी चांगलं रेल्वेमध्ये काम केलेलं आहे। इव्हन मी आता जपानचा दौराही केलेला आहे, बुलेट ट्रेनचाही दौरा केलेला आहे। त्यानंतर आपल्या देशाला जपान सरकारने जवळपास 600 कोटीच्या 2 बुलेट ट्रेन मोफतमध्ये दिलेल्या आहेत आणि ह्या बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई असं धावणार आहेत। आणि लवकरच आपण तामिळनाडूमध्ये ॲक्च्युली प्रोजेक्ट सुरू आहे, तिथं जे वंदे भारत रेल्वे आहेत त्या वंदे भारत ट्रेनचा मॅन्युफॅक्चरिंग किंवा कोचिंग जे आहे ते आपण तिथे करतो आणि 300 नवीन वंदे भारत आपण तयार करतो। याच्यामध्ये लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्येही बऱ्यापैकी वंदे भारत धावतील आणि इंटरसिटी ज्या एक्सप्रेस आहेत त्या पण ट्रेन धावतील अशी इच्छा आहे। गरजू लोकांना जर संपर्क साधायचा असेल काय व्यवस्था आहे? गरजू लोकांना जर घाटीमध्ये असतील तर आमचे मित्र आहेत अक्षय दांडगे, त्यांचा मित्रपरिवार आहे। बाकीच्या ठिकाणी पण असेल तर योगेश कदम आहे, श्रीनिवास भिसे आहेत। हे आमचं एक फाउंडेशन आहे, 3-4 फाउंडेशन एकत्र आम्ही सर्व काम करतो। रुग्णांना संपर्क साधण्यासाठी काही संपर्क आपण इथे एक मागच्या 1.5 वर्षापूर्वी इथे ॲम्ब्युलन्सही आपण मोफत दिलेली आहे शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालयाला। जवळपास मला असं वाटतं 1200च्या वर पेशंटला आपण सर्व्हिस दिलेला आहे। याच्यामध्ये काही जे अतिदक्षता विभागातले पेशंट होते त्यांचा आपण वेळेत ट्रीटमेंट पोहोचल्यामुळे त्यांचे जीव वाचलेले आहेत। तर ते ॲम्ब्युलन्सवर पण आपले नंबर आहेत, अक्षय भाऊ पण आहेत, त्यांचे नंबर आहेत आणि रुग्ण आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि त्या पद्धतीने आपण इथं सर्वांना मदत करतो। इथले जे अधिष्ठाता आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शिवाजी सुप्रे साहेब
ते अगदी हेल्पफुल आहेत, सर्वांना मदत करतात. अगदी रात्री त्यांना फोन केला तरी ते वेळेवर धावून येतात आणि सर्वांना मदत करतात.